नमस्कार. आज आपण रव्यामध्ये कांदा टाकून एकदम भन्नाट आणि वेगळी अशी रेसिपी बनवणार आहेत. ती चवीला इतकी छान लागते आणि अगदी 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये 1 कप इतका रवा, एक छोटा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून आणि 2 चमचे दही टाकून गरजेनुसार थोडेसे पाणी टाकून आपण त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे मिश्रण बारीक करताना अगदी थोडंसं पाणी टाकायचे आणि ह्याला छान असं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तुम्ही बघू शकता ह्या बॅटरची थिकनेस अशा प्रकारे असायला हवी. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे. आता ह्याला झाकून आपण बाजूला ठेवून घेऊया. 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला बॅटर अजून थोडासा घट्ट झाला आहे. रवा पूर्णपणे छान असा त्याच्यामध्ये भिजला गेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्याला चमच्यानं छान असं मिक्स करून घेऊया. तर आपला बॅटर तयार. आता गॅसवरती इथे मी डोस्याचा पॅन टाकून ठेवून घेतला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं आपण पाणी शिंतळून घ्यायचं आहे हातानं आणि नंतर त्याला टिश्यूनं क्लीन करून घेऊया. आणि आपण जो रव्याचा बॅटर केला होता तो एक पळीभर आपण तव्यामध्ये टाकायचे आणि हलक्या हातानं गोल गोल फिरून आपण छान असा कुरकुरीत पातळ डोसा तव्यावरती टाकून घ्यायचा आहे. बनवून घेऊयात अशा प्रकारे. तर ही रेसिपी चवीला खूप छान लागते आणि अगदी 5 ते 10 मिनटामध्ये बनवून तयार होते. अचानक डोसा खाऊ वाटला किंवा छोट्या मुलांना काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर पटकन ही डोस्याची रेसिपी आपण बनवू शकतो. कारण आयत्या टायमिंगला आपल्याकडं डाळ आणि तांदूळ भिजवलेले नसतात आणि डोसा कसा बनवावा हा प्रश्न पडतो. तर तुम्ही अशा वेळेला असा डोसा नक्की ट्राय करा. आता थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि चारही बाजूनं छान असा कुरकुरीत आपण डोसा भाजून घेऊया. आता डोसा तर भाजून झाला आहे. तोपर्यंत कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. आणि तुम्हाला ह्या चॅनेलवरच्या रेसिपीज थोड्या जरी आवडत असतील, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता बघा 1-2 मिनटं छान असा कुरकुरीत डोसा आपण भाजून घेतला आहे. आता त्याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण एक डोसा बनवून घेतला आहे. आता सेम आपण त्या बॅटरपासून उत्तप्पा पण बनवू शकतो. तर परत आपण पॅनवरती थोडासा डोस्याचा बॅटर टाकायचा आहे आणि हलक्या हातानं त्याला थोडंसं आपण पसरून घ्यायचं आहे. आता इथं मी ओनियन उत्तप्पा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी व्यवस्थित असा कांदा टाकून घेणार आहे. तर कांद्याव्यतिरिक्त टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, बीटरूट तुम्हाला काय हवं ते तुम्ही उत्तप्प्यामध्ये वापरू शकता. पण हा मी माझ्या मुलीसाठी बनवते आणि ती कांदा टाकलेला उत्तप्पा तिला आवडतो म्हणून मी फक्त इथं कांदा टाकला आहे. आता उत्तप्पा पण छान असा भाजून घेतला आहे, डोसा पण छान असा भाजून घेतला आहे. आता याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा कॅचअपबरोबर खायला घेऊ शकता. चवीला खूप छान लागतो आणि अगदी झटकन बनवून तयार होतो. चला तर मग व्हिडिओला एक लाईक